मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर 31 मे पर्यंत सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 31 मे पर्यंत मित्रांनो तुम्हाला PM किसान योजनेची ही जी कामे आहेत याची पूर्तता करायची आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि 31 तारखेलाच हप्त्याचा वितरण होणार आहे का, संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. तर मित्रांनो, आपण जर PM किसान योजनेचे लाभधारी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण एकंदरीत जर पाहिलं तर PM किसान पोर्टलवर आपण गेल्याच्या नंतर आपल्याला सुरुवातीस पर्याय दिसतील. ते तिन्ही पर्याय फार महत्त्वाचे आहेत, कारण त्या अनुषंगाने आता 20व्या हप्त्याचे वितरण आता लवकरच होणार आहे आणि या 20व्या हप्त्यासाठी तुम्हाला 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ही कामे करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. आपण जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 38,000 रुपयाचा अर्थसहाय्य देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, आता PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 38,000चं अर्थसहाय्य या योजनेच्या द्वारे देण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो, तुम्हाला हे काम करणं आता अनिवार्य केलेलं आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर सुरुवातीस तुम्हाला EKYC प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे. EKYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या. अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय झालेला आहे. EKYC लँड व्हेरिफिकेशन आणि दुसरं म्हणजे फार्मर ID काढले नसेल तर काढून घ्या. हे दोन्ही कामे पूर्ण करा आणि हप्त्याचं आता वितरण, हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये तरच मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला हप्त्याचं वितरण जे आहे ते होणार नाही. बँक खाते आणि आधार सेटिंग सुद्धा करून घ्या आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.